त्यांनी काय ठरवलं की आपल्याला जंजिऱ्याचा किल्ला जिंकायचा. मग हा किल्ला का जिंकायचा तर पूर्ण आपल्याला सुरत पासून ते खाली कारवार पर्यंत या किनारपट्टीवर जर आपल्याला राज्य करायचं असेल, या डच, इंग्रज, पोर्तुगीज या बाह्य आक्रमणाला रोखायचं असेल तर आपलं जमिनीवरती राज्य आहे, परंतु आपल्याला समुद्रातील प्रभुत्व मिळवायचं आहे. त्यांनी रायरीचा किल्ला जिंकला यशवंतराव मोर्याच्या ताब्यातून, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हा जंजिरा जिंकणे खूप गरजेचं आहे, आणि त्यांनी आपला मोर्चा जंजिऱ्याकडे वळवला. अगदी 1656 पासून शिवाजी महाराज प्रयत्न करत होते. त्यांचा पहिला पेशवा शामराज पंत रांझेकर, त्याला सिद्धीने गोड करून आतमध्ये बोलून घेतलं आणि किल्ल्यामध्ये टाकून गेलं, बंदी करून टाकली. त्याला माफी मागायला लावून परत माघारी पाठवलं. अगदी इत्यादी घटना घडत असून मोरोपंत पेशवे आणि शिवाजी महाराजांनी मोहीम आखली की आपण आता हा किल्ला जिंकायचा. मग त्यावेळेस काय केलं, त्या अलिबाग या ठिकाणी एक लाय पटेल नावाचा कोळी राहतो, आणि तो लाय पटेल नावाचा कोळी अगदी समुद्राच्या ह्याच्यावरती तो तरबेज होता, आणि त्याच्या मदतीने ही मोहीम आखली गेली. आणि लाय पाटील आणि त्याचे सहकारी अमावस्येच्या रात्री जंजिऱ्याच्या किल्ल्यावर काय झाले, शिड्या लावायला तयार झाले. मग काय कसं ठरला बेत, तर लाय पाटलाने काय करायचं की अमावस्येच्या रात्री यायचं, शिड्या लावायच्या, आणि मोरोपंत पेशव्यांनी सैनिकांनी काय करायचं, बाहेरून जमिनीवरनं, किल्ला कसा आहे आतमध्ये येतो, बाहेर बाजूला जमीन आहे, म्हणजे एक बेट आहे, त्या बेटा टाईप किल्ला आहे, आणि मग त्या लाय पाटलाने हे लावून किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा, आतून दरवाजा उघडायचा आणि बाहेरच्या सैनिकांना आक्रमण करायचं. अगदी अमावस्येची रात्र होती आणि तो किल्ला जिंकण्यासाठी लाय पाटील त्या ठिकाणी रात्रभर आपल्या माणसांना घेऊन गेले. त्या अंधाऱ्या रात्री लाय पाटील आले कसे, त्या किल्ल्यावरती त्या हारा शिड्या लावून चिटकून बसले कसे, आणि ते वाट पाहून 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 मोरोपंत पेशवे काय वेळेत पोचले नाही. म्हणून ते काय झाले, लाय पाटील आपल्या साथीदारांना घेऊन परत माघारी फिरले. मग ही गडबडीत तो किल्ला जिंकण्याची अर्धवट मोहीम राहून गेली. ही मोहीम अर्धवट राहून गेली ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाली. शिवाजी महाराजांनी काय केलं की लाय पाटलाला रायगडावरती बोलवलं भेटण्यासाठी, आणि त्या भेटण्यासाठी बोलवल्यानंतर महाराजांनी सांगितलं की लाय पाटील तुम्ही फार मोठा पराक्रम केला. लाय पाटील म्हणलं महाराज कसला पराक्रम, आम्ही काहीच केलं नाही. अहो म्हणले तुम्ही त्या तिथपर्यंत जाऊन तुम्ही त्या ह्याला तर शिडा लावल्या आणि तो जिंकण्याचा प्रयत्न तर केला, आजपर्यंत त्याला कोणी धाडस केलं नव्हतं त्या किल्ल्यापर्यंत जाण्याचं. मग की लाय पाटील तुम्ही जेव्हा कधी या रायगडावरती याल तेव्हा तुम्हाला पालखीचा मान असेल. नुसते पालखी नाही, पालखी बरोबर 4 बोही आणि त्याला बदलणारी 4 बोही, 8 माणसं कायम तुमच्या दिमतीला. त्या काळात बोही मिळणं म्हणजे पालखी वाहणार, आणि पालखीचा मान तुम्हाला दिला जाईल. महाराज म्हणला मी कोळी माणूस समुद्रावर राहणार, आम्ही कशाला रायगडावर येतोय, मग मला काय तुमचं हे नको म्हणला, आम्ही आहे त्यातच सुखी आहे. पण महाराजांच्या मनात की अशी धाडसी माणसं माझ्या राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजेत, ज्यांनी आपल्या प्राणाची बलिदान म्हणजे पर्वा न करता शत्रूशी भिडण्याची ताकद ठेवली पाहिजे, आणि हे एक आदर्श मॉडेल झालं पाहिजे. त्याच्या मागे तो आदर्श ठेवून बाकीच्या माणसांनी धाडस केलं पाहिजे. अशा प्रकारच्या हेतूने महाराजांनी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शिवाजी महाराज म्हणले बरं ठीक आहे तू किल्ल्यावर येत नाही, त्याच्यासाठी म्हणले एक काम करा, पालखी नावाचे गलबत बांधा. तो जेव्हा केव्हा समुद्रावर जाईल तेव्हा त्या पालखी नावाच्या गलबतातून तो समुद्रावर प्रवास करेल. आणि अशा प्रकारे स्वराज्यासाठी एका छोटासा प्रयत्न केलेल्या माणसाचं कौतुक करण्याचं जे म्हणतो का नाही मनाचा मोठेपणा, की त्याच्याकडे असलेल्या कौशल्याची केलेली कदर आणि त्याचा केलेला सन्मान, या छोट्याशा एका गोष्टीतून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं मन, त्यांचं विचार की किती ग्रेट होते किंवा किती महान होते या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळते. अशी एक छोटीशी गोष्ट आहे, पण त्याच्यातून आपण म्हणतो शिवाजी महाराज महान आहेत, तर हे महान काय अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचं महानपण दिसून येतंय. अगदी ही गोष्ट माझ्या मनाला भावली, मला तुम्हाला सांगा वाटली, तुम्ही शांतपणे ऐकून घेतली, त्याबद्दल धन्यवाद.